ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नमस्कार. वारी पंढरीची प्रायोजक PNG ज्वेलर्स, केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी, पितांबरी क्युअरॉन प्लस, पेन रिलीफ ऑइलच्या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दिंड्या, पालख्या या सगळ्या पंढरपुराच्या दिशेने निघालेल्या आहेत. टाळ मृदुंगांचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष क्षणाक्षणाला प्रत्येकाची ऊर्जा वाढवत आहे. या वारीत जात असताना अनेक संतांच्या पालख्या या पंढरपुराच्या दिशेने निघालेल्या असतात. मंगळवेढा या पुण्यभूमीत संत दामाजी पंथ यांची ती दिंडी आणि पादुकांचं दर्शन. आता आपण मंगळवेढ्यामध्ये आहोत. श्री संत दामाजी पंथ यांच्या या पादुका आणि पालखी आता निघालेली आहे पंढरपूरच्या दिशेने. आणि अशा वेळेला या मंगळवेढ्यामध्ये हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आपण अगदी देहू आळंदी करत करत पंढरपूर पर्यंत निघालेले असताना मंगळवेढा आणि त्या ठिकाणी हे दर्शन. श्री संत दामाजी पंथ यांच्या पादुका आता पंढरीच्या दिशेने निघालेल्या आहेत. आम्ही आता मंगळवेढ्यामध्ये आहोत. काय तुमच्या मनातल्या भावना आहेत दादा? आधी पाहावी पंढरी, मग पाहावी संत नगरी. तर या संत नगरी मंगळवेढ्यातून अनेक संत होऊन गेले. दामाजी पंथ असतील, चोखामेळा असेल, सोयराबाई असेल, निर्मळा असेल, बंका असेल, या सर्व संतांची ही पवित्र भूमी. या सर्व संतांच्या वतीनं ही दामाजीची दिंडी पंढरपूरला निघाली आहे. आणि आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात ही दिंडी सुरू आहे. वारकरी पाऊंड खेळतायत, महिला फुगडी खेळतायत. अशा आनंदमयी वातावरणात ही दिंडी आज निघालेली आहे. माऊली सांगा, काय मनातल्या भावना आहेत? आता ही पालखी पंढरीच्या दिशेने निघालेली आहे. पांडुरंगाला एवढीच विनंती आहे की भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकरी राजा माझा सुखी होऊ दे. हीच भावना हीच तुमच्या भावना आहे मनात? मनामध्ये. हा, वा वा वा. माऊली, आपल्या मनात काय आहे? जेवढे लोक सगळे वारीला गेले ते सगळे सुखरूप पांडुरंगाच्या चरणी दर्शन करून सुखरूप घरी पोहोचू द्या. माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा, रूप पाहता लोचनी. माऊली, जय हरी. हरी. जय. नाव सांगा आपलं. आपलं जानबा नेमजी कंगराळकर. आणि राहायला कुठे? मांडेदुर्ग, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. पण तुम्ही काय करता माऊली? आम्ही शेती करतो, शेतकरी आहो. बरं, मला सांगा माऊली, आता तुम्ही तर प्रवास करताच, होय. बरोबर? पितांबरी क्युअरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल, वेदनेचा कैवारी. गुडघ्याला दुखलं तर हे लावायचं. रात्रीच घेतलो. काय सांगता? होय, नवनूत करून घेतल्याने गुडघे दुखतात. असू दे, मग हे लावा, बरं वाटेल. कसं भेटलो बघा, कुठं भेटलो आपण. हो की नाही? पांडुरंगाची कृपा नाही, पांडुरंगाची कृपा. मग आता काय? होय होय होय. काहीतरी म्हणा की, एक काहीतरी अभंग किंवा काहीतरी म्हणा माऊली. हा, थोडा म्हणा. घसा बसला. हो, चालेल. थोडा. सदा माझा डोळा झडो तुझी मूर्ती, सदा माझा डोळा झडो तुझी मूर्ती, रुक्माईच्या पती सोयरिया, रुक्माईच्या पती. गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप. देही मज प्रेम सर्व भावे, देई मज प्रेम. इटू माऊलिया हाचवर देई, इटू माऊलिया हाचवर देई. संचरोनी राहे हृदयी माझ्या, संचरोनी राहे.
या वारीत चालताना एक गोष्ट आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेते की बरेच जण म्हणजे स्त्री असो पुरुष असो सगळे वारकरी डोक्यावरनं असं भलं मोठं गाठोडं घेऊन जात असतात. मला नेहमी प्रश्न पडायचा त्यात असतं काय, आणि त्या माऊलीला मी थांबवलं, म्हटलं वजन तरी बघूया याच्यात काय काय आहे. हो एवढं वजन घेऊन तुम्ही चालताय? किराणा आहे. किराणा आहे. हा. काय काय असेल त्याच्यात? मटकीची डाळ, मुगाची डाळ, मसाला, कांदा मसाला, पत्रवळे, सगळं आहे. हा सगळे. आणि सगळं घेऊन चालताय? हा. दादा तुम्हाला शक्ती. मी घेऊ का जरा, बघू तरी किती वजन आहे. बाप रे, एवढं वजन घेऊन माऊली कशा चालतायत कळतच नाहीये देवा. होय 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 येस. दादा मला सांगा हा, बोला. कसं वाटतंय केवढं वजन आहे माहितीये का? माऊली पुढे वजन काहीच नाहीये. खरंच काही नाही हो. काही नाही. पण आज मी ना यापूर्वी एका माऊलीच्या डोक्यावरचं वजन घेतलं होतं. आता मला बघायचं होतं ह्याच्यात काय काय आहे. त्यात सगळा किराणा मसाला आहे. किराणा मसाला आहे. रामकृष्ण हरी माऊली. वेळापूरच्या दिशेने सगळे वारकरी चालत आहेत. जराही थकवा नाही, सगळे अगदी चालतच असतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊलींची पालखी जेव्हा वेळापूरला पोहोचते तेव्हा सर्व वारकरी धावा करतात. धावा करतात म्हणजे काय, तर अगदी त्या वेळापूरच्या नजीक आल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याला जणू विठ्ठल भेटीचा आनंद होतो आणि सगळे टाळ मृदुंगांच्या गजरात धावू लागतात. सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पंढरीची वाट, ओ मन शांत होता पुन्हा लागे ओढ तैसा आणि गोड संसाराचा. केसरी प्रवासात अविस्मरणीय अनुभव देते. हा वेळापूरमध्ये आल्यानंतर वारकऱ्यांचं धावणं तो क्षण अविस्मरणीय होता. पाऊले चालती पंढरीची वाट, बाई हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला, बाई हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला, हरिनाम बोला मुखाने हरिनाम बोला, हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला, हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला, हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला, बाई हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला. रामकृष्ण हरी माऊली. आपण बघितलं या वारीमध्ये ना काय भेटी गाठी कशा होत असतात. आजोबा आठवतात, जेजुरीला भेटले, पुन्हा बरडला भेटले, जे गेल्या वर्षी भेटले होते. आणि या टप्प्यावरती पुढे आल्यानंतर गेल्या वर्षी याच वेळापूरमध्ये जी माऊली आम्हाला भेटली होती ते म्हणजे आमचे मित्र नारायण शिरगावकर साहेब. सगळ्यात आधी गेल्या वर्षी आणि या वर्षीमध्ये प्रमोशन झालेलं आहे, तर सगळ्यात आधी अभिनंदन. थँक्यू. जय जय हरी माऊली. माऊली मला सांगा या वेळापूरचं काय असं आहे की दरवर्षी आपली भेट म्हणजे गेल्या वर्षी आणि या वर्षी आपण अचानक भेटलो. हे देवाचं प्रेम आहे, आपल्यातलं प्रेम आहे आणि हा जिव्हाळा जो आपण वर्षभर जपलेला आहे त्याचंही प्रतीक आहे. अरे वा. पण आता मला सांगा या वारीमध्ये तुम्ही अनेक वर्ष असता बरोबर. एक वारकरी म्हणून, या वारीतले 3 सकारात्मक गोष्टी किंवा चैतन्य निर्माण करणाऱ्या गोष्टी अशा जर कुठल्या असतील तर त्या कुठल्या सांगा. मी आता गेले 9 वर्ष झालं तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा बंदोबस्त करतोय. तर मला जे अनुभवात आलेला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची समाज आरती असते संध्याकाळची. त्यावेळी जो समाज आरतीतला जो माहोल असतो तो चैतन्य निर्माण करणारा असतो. दुसरा जो आहे ते
रिंगण जे असतं त्या रिंगणानंतर जो उडीचा खेळ असतो बरं. त्या उडीच्या खेळामध्ये खूप चांगलं चैतन्य निर्माण होतं आणि दररोजचा जो हरिपाठ होतो त्यामध्ये एक चैतन्य पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि एक आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळणार एक क्षण आहे. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण वाळवा तालुक्यामधलं. हा. मग बेटा तू नाही. शेतकरी कुटुंबात? शेतकरी कुटुंबातलं. मग तुमच्या घरातलं कोणी कधी वारीला, कारण तुम्हाला इतकी सेवा करण्याची संधी मिळाली दरवर्षी. आमच्या घरातलं कोण नव्हतं पण मला संधी भेटली त्याचा मला आनंद वाटतो आणि ते दरवर्षी कुठून ना कुठून येतोच. हो ना. आता यंदा आपली पोस्टिंग कुठे? माझे सध्या पोस्टिंग कमांडंट SRPF आहे अहिल्यानगरला. बरं. मला या बंदोबस्ताला बोलण्यात आलेलं आहे. या बंदोबस्तासाठी आले Yes. याचं कारण आपली भेट माऊलींना घडवायची होती. Yes, sir. बघा ना, याच वेळापूरमध्ये गेल्या वर्षी आम्ही भेटलो होतो. त्याच वेळापूरमध्ये खरं तर पोस्टिंग दुसरीकडे आहे, पण ही सेवा करण्यासाठी आज या ठिकाणी आले. आम्ही या ठिकाणी धावा, आणि तो धावा हा जो प्रसंग असतो, क्षण असतो, त्याबद्दल काय सांगा? दावा हा दोन प्रसंग आहेत त्याच्यामध्ये. एक आध्यात्मिक पाहायचं म्हणलं तर इथून पांडुरंगाचं मंदिर दिसतं, त्यामुळे इथले जे वारकरी आहेत वगैरे ते पांडुरंगाला भेटण्यासाठी जे धावतात. आणि सायंटिफिकली जर आपण विचार केला तर त्या धाव्याच्या ठिकाणा येईपर्यंत पायाला गोळे आलेले असतात आणि त्या उतारावर ते वारकरी धावतात, त्यामुळे ते गोळ्याला रिलॅक्सेशन मिळतं. असे तिचे दोन्ही आहेत, त्यामुळे हा धावा फार महत्वाचा इथला पार्ट आहे. खरंच आहे. ज्याच्या ओढीनं सगळे वारकरी निघालेले आहेत. या ठिकाणी आल्यानंतर साक्षात पांडुरंग भेटीचा आनंद, किंवा आता पांडुरंग आपल्याला भेटणार आहे अशी भावना निर्माण होते आणि मग सगळे वारकरी धावा करतात, धावू लागतात. मला खूप छान वाटतंय तुम्ही भेटलात. दरवर्षी भेटत राहा. Yes, 100%. आणि दरवर्षी अशी छान छान तुमच्या प्रमोशनची, प्रगतीची गोष्ट सांगत राहा आणि माऊलींची सेवा अशीच करत राहा. चालेल. जय हरी. रामकृष्ण हरी माऊली. तुम्हाला खूप शुभेच्छा. माऊली, नाव सांगा. कल्याणी पंढरी वाघ, कुठून आले तुम्ही? गंगापूर, संभाजीनगर. तुम्ही तिथून आले. तुमचं नाव? मी नावटे. मग काल काय भेट झाली नाही का? नाही ना, आम्ही पाहत होतो तुम्हाला, पण तुम्ही जास्त गडबडीत होते. भरभर. तर माऊली, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हा, चालेल? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव हे 3 भाऊ आणि त्यांच्या बहिणीचं नाव काय? मुक्ताबाई. अरे वा, अभिनंदन. PNG ज्वेलर्स यांच्याकडून त्या माऊलीला मिळतंय चांदीचं नाणं. घराघरातल्या रखुमाईंची घ्या काळजी. दागिन्यांसाठी फक्त PNG ज्वेलर्स. संस्थेचं नाव सांगा. आमचं श्री सद्गुरू वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था, अनाथालय आणि गोशाळा. हो ना. आणि दादा, आपलं नाव? मी हरिभक्तपरायण रवींद्र महाराज महाले. तसं माझं रेकॉर्डला नाव रवी महाले आहे, परंतु अध्यात्मामध्ये मी रवींद्र महाराज महाले या नावाने राहतो. आता हे किती विद्यार्थी आहेत? माझ्याकडे आता इथे वारीमध्ये 80 विद्यार्थी आहेत आणि माझ्या संस्थांवरती 250 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये काही अनाथ मुलं आहेत. आता इथे सुद्धा एक मुलगा अनाथ आमच्या सोबत आलेला आहे, तो पाठीमागे उभा आहे. पण कसं अनाथ म्हणणार तुम्ही? इतकी त्यांची काळजी घेताय म्हटल्यावर माऊली. आणि मग आता काही ही सगळे कुठून तिथपासून निघालेले आहेत सगळे? नाही, आम्ही फलटण पासून आलो, कारण मुलांची शाळा करून आणि सर्व हेही दाखवायचं आहे. दोन्ही साध्य झालं पाहिजे, म्हणून सुरुवातीपासून न येता आम्ही फलटण पासून वारीला सुरुवात केली. पण या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सगळं आपलं अध्यात्माचं शिक्षण असतं? नाही, संपूर्ण अध्यात्माचं नाहीये. मुलांना अध्यात्म आहे, गीतेचं ज्ञान दिलं जातं, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, त्यांना मृदंग वाजवणं शिकवलं जातं, सोबत गायन कसं करावं तेही शिकवलं जातं. आणि सोबत आमची शाळा आहे आणि त्या शाळेतच आमची संस्था आहे. शाळेतही वेळेवर मुलं जातात आणि शाळा सुटल्याच्या नंतर त्यांचं 2 तास शालेय ट्युशन पण संस्थेच्या वतीनं आम्ही घेतो. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या माऊली फाउंडेशनसाठी आणि सर्व डॉक्टरांच्या टीमसाठी. आणि या ठिकाणी बांदेकर साहेबांनी आपली या ठिकाणी येऊन, मी ज्यांना लहानपणापासून टीव्हीवर पाहतोय, आज त्यांची प्रत्यक्ष भेट आणि त्यांच्याशी संवाद झाला, हे माझं भाग्य आहे. असं जय हरी. सर्वांनी पावली खेळायची आहे. पाऊली मला शिकवा तुम्ही माऊली.
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पाहायला विसरू नका वारी पंढरीची. प्रायोजक PNG ज्वेलर्स, केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी, पितांबरी क्युअरॉन प्लस, पेन रिलीफ ऑइल चा प्रत्येक भाग. रूप पाहता लोचनी सुख झाले हो सादरे सुख झाले हो सादरे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो.